सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता शिवनाथ भयंकर चिडलेला असतो. तो म्हणतो, हे सगळं काय राघव? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्या मनाच्या विरुद्ध जाऊन कुणी लग्न करायचं नाही म्हणून. मग तरीसुद्धा तू तुझ्या भावाची साथ दिलीस. हे सगळं करताना लाज नाही वाटली तुला? एकदासुद्धा बापाला सांगावंसं वाटलं नाही? तेव्हा राघव मात्र गप्प उभा असतो. तेव्हा पिहू म्हणत असते की हे बघा बाबा, या सगळ्यामध्ये त्याची काय बी चूक नाही. खरं तर या सगळ्यामध्ये चूक कुणाची आहे तर ती माझी आहे. कारण का, मीच इथे आले होते कारण मला श्रीधरबरोबर लग्न करायचं होतं. आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं होतं म्हणून त्याने फक्त मदत केली. पण याचा अर्थ असा नाही की या सगळ्यामध्ये त्यांची चूक आहे. खरं तर चूक माझी आहे, कारण मला श्रीधरबरोबर लग्न करायचं होतं. माझ्या वडिलांनी माझा घाईघाईने साखरपुडा ठरवला होता आणि मला दुसरं कुणाबरोबरही साखरपुडा करायचा नव्हता. माझं श्रीधरवरती मनापासून प्रेम आहे. मला त्याच्याबरोबरच लग्न करायचं होतं. म्हणून माझ्यासाठी या दोघांनी हे सगळं केलं. या सगळ्यात या दोघांची काय बी चूक नाही. तेव्हा उमा म्हणत असते, तू गप्प बस. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तुझी बाजू ऐकून घ्यायची नाही आहे मला. मला फक्त माझ्या मुलाला प्रश्न विचारायचा आहे. का श्री, का केलंस तू असं? एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी काय एकदा तुला माझ्याशी बोलावंसं वाटलं नाही रे? एकदा जर मला सांगितलं असतंस की आई, माझं त्या मुलीवरती प्रेम आहे आणि मला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे, तर एकदा मी तुझ्या बाबांशी बोलले असते की नसते सांग? बोलले असते ना? मग का फसवलंस मला? यांना दिलेलं वचन का बरं मोडलंस तू? अरे मग जर वचन मोडायचंच होतं तर द्यायचं तरी नाही ना? तेव्हा इथे श्रीधर रडत रडत आपल्या आईचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आई, तुला माहिती आहे माझं तुझ्यावरती आणि आप्पांवरती किती प्रेम आहे. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण माझी हिंमतच नाही झाली गं. आणि इथे पिहूच्या बाबांनी सुद्धा तिचं लग्न ठरवलं. आई, पिहूचं लग्न जर दुसरीकडे झालं असतं ना तर आमच्या दोघांपैकी कुणीही सुखी राहिलं नसतं. तेव्हा आम्हाला हा लग्नाचा निर्णय घ्यावा लागला. तेव्हा इथे राघव म्हणतो की आई, श्रीधर जे काही बोलतोय ना ते सगळं बरोबर बोलतोय. कारण का, या सगळ्यामध्ये जर सगळ्यात जास्त चूक कुणाची असेल तर ती माझी आहे. या सगळ्यांची चूक नाही आहे. बाबा, तुम्हाला आठवतंय जेव्हा तुम्ही आमच्या सगळ्याकडून वचन घेतलं होतं की कुणीही लव्ह मॅरेजमध्ये लग्न करणार नाही. मी तुमच्यासाठी मुली शोधेन, त्यांच्याबरोबरच तुम्ही लग्न करायचं असं तुम्ही वचन घेतलं होतं सगळ्याकडून. आणि तेव्हा सगळ्यात पहिलं वचन हे मीच दिलं होतं तुम्हाला. आणि माझ्यानंतर माझ्या 2 भावांनासुद्धा ते वचन द्यावं लागलं होतं. पण खरं तर बाबा, या सगळ्यामध्ये श्रीधरची काही चूक नाही आहे. फक्त आणि फक्त तुमच्या आनंदासाठी त्याने तुम्हाला वचन दिलं होतं. पण त्यानंतरला पिहू वहिनीचा अचानकपणे त्यांच्या बाबांनी साखरपुडा ठरवला आणि त्यानंतर त्यांना हे लग्न करायचं नव्हतं. त्यांना श्रीबरोबर लग्न करायचं होतं. म्हणून मी असा विचार केला की या दोघांनी लग्न केलं पाहिजे. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या भावाला मिळायला नको, कारण त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे. माझ्यामुळे 2 प्रेम करणारी व्यक्ती एकत्र आली नसते. माझ्यामुळे ती दुरावली असती तर हे ओझं आयुष्यभर घेऊन मी जगू शकलो नसतो आबा. तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो, अच्छा, म्हणजे या दोघांचं लग्न लावून देण्यामध्ये तू त्यांना मदत केली आहेस? श्रीधर आणि ही मुलगी दोघेजणं लग्न करणार आहेत हे तुला आधीपासून माहिती होतं? बघताय ना उमा, राघवला सगळं आधीपासून माहिती होतं. राघव, तुला जर सगळं माहिती होतं मग एकदासुद्धा तुझ्या बापाला, आईला हे सत्य सांगावंसं वाटलं नाही तुला? तू लग्न लावून देण्यामध्ये इतका बिझी झालास की हे सत्य तू सांगू शकलं नाहीस. म्हणजे हे ओझं तू आयुष्यभर घेऊन जगू शकला नसतास म्हणून हे पाऊल उचललंस. पण बापाला वचन दिलेलं मात्र तू मोडू शकलास, बरोबर ना? बापाचं वचन तुझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. म्हणजे तुला तुझ्या मनाने वागायचं आहे. नाही, ठीक आहे, चालेल. तुला तुझ्या मनाने वागायचं आहे ते वाग, पण या घरात नाही. या घरात तू तुझ्या मनाने वागायचं नाही. मग तो गेटमधून इथे आता राघवची कॉलर पकडून शिवनाथ त्याला दारातून बाहेर फेकून देतो, अगदी रस्त्यावरती. त्याला घरातून बाहेर काढतो आणि म्हणतो, तुला तुझ्या मनासारखं वागायचं आहे ना, तू वागू शकतोस, पण या घरात नाही. या घराच्या बाहेर चालतं हो माझ्या घरातून. तुला माझ्या घरामध्ये जागा नाही, असं इथे शिवनाथ राघवला म्हणतो. त्याला घरातून
अक्षरशः हकलून देतो. तेव्हा इथे उमाला खूप जास्त वाईट वाटतं, कारण तिला माहिती असतं राघवची कधी काही चूक नसते. सगळ्यांच्या चुका तो स्वतःवरती घेत असतो. आतासुद्धा इथे श्रीधरला आणि पिहूला लग्न करायचं होतं, त्याने फक्त सपोर्ट केलेला असतो. तेव्हा इथे पद्मा म्हणते, ए शिवनाथ, बघितलंस ना काय झालं ते? आणि उमा, कळतंय ना तुला, जेव्हा आपलीच माणसं आपल्याला अंधारात ठेवून आपला विश्वासघात करून जेव्हा एखादी गोष्ट करतात तेव्हा किती त्रास होतो हे आता तुम्हाला दोघांना कळलंच असेल, बरोबर ना? त्यावेळेला मला किती त्रास झाला असेल याचा विचार तुम्ही आता करा. आणि ए शिवनाथ, मी म्हणाले होते ना, जेव्हा तुझ्या घरामध्ये एक सून येईल ना तेव्हापासूनच तुझं घर तुटायला सुरुवात होईल, कळलं का? आता तुझं घर तुटायला सुरुवात झाली शिवनाथ. चल या रुद्र, अरे चल गाणं लाव, मला नाचू दे बरं आता ह्या गाण्यावरती. कारण शिवनाथचा पान उतारा झालाय. त्याच्या घरात वाईट झाल्यावरती इथे पद्मा नाचत असते. काय हा मूर्खपणा. त्यानंतर इथे पद्मा खूप नाचत असते. राघव तिच्याकडे रागाने बघत असतो. सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि मग नाचत नाचतच इथे आता पद्मा लगेच राघवला खुणावते आणि म्हणते, हा चेहरा, माझा चेहरा नीट लक्षात ठेव. पद्मा म्हणतात मला पद्मा. तेव्हा इथे राघव बघा त्या पद्माकडे किती रागाने बघतोय ते. म्हणजे पद्मा त्यांच्या वाईटावरती नाचते. तिच्याच प्लॅनिंगनुसार इथे राघवने सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये श्रीचं आणि पिहूचं लग्न लावून दिलेलं असतं आणि तिनेच पिहूच्या वडिलांनासुद्धा वाटेल तसं खोटं नाटं सांगून भडकवलेलं असतं. या सगळ्या गोष्टी राघवच्या लक्षात येतात म्हणून तो तिच्याकडे रागानेच बघत असतो. त्यानंतर सगळेजण घरामध्ये निघून जातात. इथे आता राघवसुद्धा तिथून निघून जातो. त्यानंतर श्रीधर पिहूचा हात पकडतो आणि तिला घरामध्ये घेऊन येत असतो. तेव्हा दारामध्ये उभं राहिल्यानंतर उमा म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही दोघांनीसुद्धा घरामध्ये पाऊलसुद्धा टाकायचा नाही आहे. तेवढ्यातच इथे श्री आणि पिहू दोघेही दारातच उभे राहतात. त्यानंतर इथे आता डीजेच्या आवाजाने, फटाक्याच्या आवाजाने इथे माईंना त्रास होतो. तेव्हा माईंना त्रास झाल्यानंतर छाया त्यांना सांभाळते. छाया म्हणते, अहो अहो माई, का होतंय तुम्हाला? तेव्हा तिथे पद्मा येते आणि म्हणते, काय ग आई, काय झालं? तुला चक्कर येते का? बरं वाटत नाही आहे का तुला? आई, अगं मी किती वेळा तुला सांगितले, त्या उमासाठी रडणं बंद कर बाई. रडून रडून तू स्वतःची ही काय अवस्था करून ठेवली आहेस, बघतेस का तू? रडून रडून तू तुझी तब्येत खराब करून घेतलीस. बरं आई, पण आजच्या वेळेला मी तुला सांगणार नाही आहे की तू रडू नको. रड बाई, तू रड. कारण तुझ्या उमाच्या घरी जे काही घडलंय ना आज, त्यामुळे तुला रडायला येईल, मला माहितीच आहे. तू रड. आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना, ते काय करायचं आहे काय नाही ते सगळं सांभाळायला मी आहेच की. मी सगळंच सांभाळून घेईन ना. त्यानंतर ती म्हणते, भास्कर चल रे, गाडी काढ, निघूया, आपण जायचं आहे आपल्याला. तेव्हा इथे सगळा तमाशा झाल्यानंतर लगेचच ती जायला निघते आणि जाता जाता म्हणते की एकदा का तमाशा थांबला की मग कुठे गाडी लावायची आहे ते आपल्याला माहिती आहेच, नाही का? त्यानंतर इथे श्रीधर म्हणत असतो, आई आप्पा, मला माहिती आहे की मी चुकीचं पाऊल उचललं, पण खरंच सांगतोय, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. गोष्टी एवढ्या हाताबाहेर निघून जात होत्या की पिहूचं लग्न ठरलं होतं आणि जर हे लग्न झालं असतं तर ती जिवंत राहू शकली नसती. तेव्हा पिहू म्हणते, बरोबर आहे, माझ्या वडिलांनी माझं लग्न खूपच घाईघाईने ठरवलं. साखरपुडासुद्धा होता आज आणि त्यामुळे मला हे लग्न करावं लागलं. या सगळ्यामध्ये ह्या दोघांची काही चूक नाही आहे, कारण मीच माझी बॅग घेऊन आले होते आणि मी सांगितलं होतं की लग्न करेन तर श्रीबरोबरच, आणि हे लग्न झालं नाही तर मी जगू शकणार नाही, कारण माझं श्रीवरती मनापासून प्रेम आहे, असं ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर रुद्र उगाचच इथे आता शहाणपणा करत असतो. रुद्र म्हणत असतो की बरं झालं यांच्या घरामध्ये इतका मोठा तमाशा झाला. आपल्या मित्रांना फोन करून सांगतो की आपली नेहमीची कडकवाली दारू घेऊन ठेवा, मी येतोय पार्टी करायला. आज जंगी पार्टी झाली पाहिजे, कारण गोष्टी मनासारख्या घडलेल्या आहेत. या राघवचा पडलेला चेहरा आणि त्याला घरातून बाहेर काढल्यामुळे त्याला, रुद्रला सगळ्यात जास्त आनंद हा झालेला असतो. तेव्हा तिथे त्याची आजी येते. त्या म्हणतात, काय रे रुद्र, एक गोष्ट सांग, समोरच्या लोकांना त्रास देऊन तुम्हाला इतका आनंद का मिळतो रे? त्या लोकांवरती हसायला लाज नाही वाटत?
ती कोणी लोक नाही आहेत, घरादारातली माणसं आहेत ना, हाडा माणसाचीच माणसं आहेत ती पण. मग त्यांना एवढा त्रास दिल्यानंतर तुम्हाला एवढा आनंद कसला होतो रे बाबा? आणि मोठ्यांचा राग मी समजू शकते, पण तू पण त्यांच्याच वयाचा आहेस ना? मग त्यांना झालेला त्रास बघून तुला इतका आनंद का होतो बाबा? मनामध्ये इतका राग ठेवू नकोस. बाजूला काढ हा राग. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की माई, अगं तो राघव आहे ना, राघव, त्याला खूप माज आहे ना, पण आज त्याचा माज सगळा चकनाचूर होताना बघून मला सगळ्यात जास्त आनंद झाला. आता तो आहे ना, ह्या रुद्रप्रतापाला जेव्हा जेव्हा माज दाखवायला जाईल ना, तेव्हा आजचा दिवस त्याला लक्षात राहील. कळते का तुला? त्यामुळे मला जास्तीत जास्त आनंद झाला आहे. आणि माझ्या इथे आता आत्तीचा आणि माझ्या वडिलांचा तो दुश्मन, तो माझा पण दुश्मनच ना. त्यासाठी मी या लोकांचा राग करतो. त्यानंतर राघव शांतपणे बसलेला असतो. चहा झाल्यानंतर चहावाला चाय घेऊन त्याला द्यायला जातो. तेव्हा तो म्हणतो, मी मागितलंय नाही ना. तेव्हा इथे राघवला आठवतं कशा पद्धतीने त्याच्या वडिलांनी शिवनाथने त्याला कॉलर पकडून घरातून बाहेर फेकून दिलेला असतो, गेटमधून रस्त्यावरती. हे त्याला आता आठवतं. चहावाला म्हणतो, साहेब चहा. तो म्हणतो, मागितलंय का मी, चल. तेव्हा तो चहा घेऊन आता परत निघून गेलेला असतो. तेवढ्यातच तिथे आलेली असते ती म्हणजे अन्विता. अन्विता म्हणते, काय रे, घरदार नाही का तुला? दिवसभर आपला उंडारत असतोस. तो म्हणतो, गप्प बसा, जास्त बोलू नको चेटकीनी. जा आत्ताच्या आत्ता इथून, नाही तर ही दगड आहे ना, ती घालेन तुझ्यावरती. ती म्हणते, का रे, का दगड का घालशील माझ्यावरती? घाल, दगड घालायचा आहे ना, घाल. तुला माहिती आहे तसं बी मी काही घाबरत नाही. मी कशाला तुला घाबरू? तेव्हा तो म्हणतो, आधीच माझं डोकं खूप फिरलेलं आहे, ते अजून फिरवू नकोस. चल निघ इथून, आत्ताच्या आता चालते हो इथून. ती म्हणते, मी का जाऊ सांग ना. हा काय रस्ता तुझ्या एकट्याचा आहे? आणि तसंही एवढा का चिडलायस रे तू? हां, बरोबर आहे, घरी काहीतरी राडा झाला असेल नाही का? घरी राडा झाला असेल म्हणून तो राग तू इथे येऊन काढतोयस, बरोबर ना? तो म्हणतो, हो, तुझी ती पद्मावती आहे ना, तिला तर काही तमाशा नसेल तर तिला करमतच नाही ना. तिला काही ना काहीतरी तमाशा हवाच असतो. ती तरी आग लावते, नाहीतर दुसरं कोणी लावतं आणि त्याच्यावरती ती पोळी भाजते. तिला दुसरं येतं काय? आमचं वाईट बघितल्यानंतरच तुम्हाला सुख शांती मिळते ना. तो म्हणतोय, माझ्या आत्तीला काही बोलायचं नाही हां, मी आत्ताच सांगते, तिला काही बोलायचं नाही. तो म्हणतोय, चल चल, जा वाली. आत्तीवाली मोठी मला बोलते. आत्ती कशी आहे ना, आग लावी ते सगळ्यांना माहिती आहे, जा. तेव्हा ती म्हणते, जास्त चिडू नकोस हा. ओ काका, चहा द्या त्याला गरमागरम. गरमागरम चहा प्यायला ना की त्याचं डोकं जरा थंड होईल. तो म्हणतो, निघतेस का दगड फेकून मारू? तेव्हा इथे राघव आता प्रचंड इथे आता चिडलेला असतो. तर पुढील भागामध्ये इथे आता रोहन म्हणजे अन्विताचा बॉयफ्रेंड एका दुसऱ्याच मुलीबरोबर फिरत असतो. तेव्हा राघव त्याला मारायला जातो. तेव्हा तिथे काही लोक एकत्र येतात. तेव्हा ती मुलगी खोटं बोलते की हा माझी छेड काढत होता आणि नंतर माझ्या बॉयफ्रेंडला सुद्धा त्याने मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणतात, काय रे, मुलीची छेड काढतोस का? ती आता सांगते, हा माझा बॉयफ्रेंड आहे आणि हा माझी छेड काढतोय. तेव्हा राघवला कळतं, अच्छा, म्हणजे अन्विताला सुद्धा हा फसवतोय. माझा अंदाज खरा ठरला तर. अन्विताला मी किती वेळा सांगितलं ह्याच्यापासून दूर राहा म्हणून, कारण तो वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत असतो. तर इथे आता पिहूचे वडीलसुद्धा आलेले असतात. ते म्हणतात, शिवनाथ, अरे कुठं आहे तुझा मुलगा? माझ्या मुलीला पळून घेऊन जाण्याची हिंमतच कशी झाली त्याची? बोलव तुझ्या पोराला इकडे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शिवनाथ हा तिथे आलेला असतो आणि तिथे श्री आणि पिहूसुद्धा आलेले असतात. तेव्हा इथे काठी घेऊन शिवनाथच्या मुलाला म्हणजे श्रीला पिहूचे वडील हवे तेवढे मारत असतात, त्याला काठीने मारत असतात. आणि तोपर्यंत इथे आता पद्मा फटाक्या वगैरे लावते आणि मस्त आनंद साजरा करत असते. तेव्हा इथे शिवनाथला खूप राग येतो. जेव्हा पिहूचे वडील त्याला मारत असतात, तो काठी पकडतो आणि म्हणतो, 1 मिनिट, तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला मारायची? असं म्हणून तो आपल्या इथे आता मुलाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर इथे लय फटाके वाजवलेले असतात. तेव्हा घाबरलेली अन्विता आपल्या आत्तीला मिठी मारते, पण तिला त्याचं काही वाटत नसतं. तिला फक्त आणि फक्त शिवनाथच्या घरात झालेला तमाशा बघून आनंद साजरा करायचा असतो. तेव्हा शिवनाथने सुद्धा इथे काठी पकडून आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न हा केलेला असतो.